हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं, मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल, श्री गुरुज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भासे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाईना सर्प जगत, ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मीच्यासे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीच्या हे आत्माप्त काम, दरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होयाधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। चला, विचारसागर तरंग 6वा, 6व्या तरंगाचं रहस्य आणि पहिल्या शंकेचं समाधान। पहिल्या शंकेचं समाधान, रजताची किंवा कल्पित पदार्थाची उत्पत्तीची प्रतीती आणि निवृत्तीची प्रतीती, उत्पत्ती निवृत्तीची प्रतीती येत नाही, याला कारण काय आहे? आपण काल असं पाहिलं
की त्याची उत्पत्तीची प्रतीती का येत नाही? थोडक्यात सांगायचं म्हणजे प्राक जातत्व म्हणजे प्राक सिद्धता आणि इदानी जातत्व म्हणजेच वर्तमान काली उत्पन्न झालेलं वर्तमान काल आणि भूतकाल आहे का नाही? सुक्तीचा भूतकाल आहे आणि रजताचा वर्तमान काल आहे. मग त्या दोघांचा प्रतीतीचा टेका किंवा अस्तित्व त्या दोघांपैकी कुणाचं येईल? एक भूतकाळातले आणि एक वर्तमान काळातले. मग कुळ कोणाचं मानायचं तिथं? आहे का नाही? ज्यानं जास्त दिवस वहीत केली आहे त्याचं कुळ मानतात. पण पहिल्याच दिवशी गेला आणि माझं कुळ आहे म्हणायला जमतं का? म्हणून वर्तमान उत्पत्ती आणि प्राकसिद्धता. वर्तमान उत्पत्ती आणि प्राकसिद्धता. प्राकसिद्धता कोणाची आहे? सुक्तीची आहे. आणि वर्तमान उत्पत्ती कोणाची आहे? रजताची आहे. मग वर्तमान उत्पत्ती आणि प्राकसिद्धता यांची एकता घडते का? हे परस्पर विरुद्ध राहणार आहे का नाही? हे विरुद्ध आहेत. म्हणजे भूतकाळ आणि वर्तमान काळ हे विरुद्ध आहेत. मग या रीतीनं सुक्तीच्या ठिकाणी असणाऱ्या प्राकसिद्धतेच्या सुक्तीच्या ठिकाणी असणाऱ्या प्राकसिद्धतेच्या संबंधाच्या प्रतीतीमुळे रजत उत्पत्तीच्या प्रतीतीस प्रतिबंध होतो. रजताच्या प्रतीतीचा प्रतिबंध होतो. म्हणजे त्या ठिकाणी उत्पत्ती होऊ देत नाही. प्रतीती उत्पत्तीची येऊ देत नाही. कोण येऊ देत नाही? त्या सुक्तीचा असणारा प्राकजातत्व धर्म हा सुक्तीच्या वर्तमान उत्पत्तीच्या धर्माला विरोध करतो. म्हणून त्या ठिकाणी तो उत्पत्तीची प्रतीती येऊ देत नाही. म्हणजे त्याला विरोध करणारा प्राकसिद्धत्व धर्म त्या ठिकाणी सुक्तीचा मूळचाच आहे. म्हणून प्राकसिद्धतेच्या संबंधाच्या प्रतीतीमुळे प्राक संबंधाच्या जी सिद्धता आहे प्राकसिद्धतेच्या संबंधामुळे त्या संबंधाच्या प्रतीतीमुळे संबंधाची प्रतीती तिथं आता जे मूळचं असणारं सुक्तित्व शिंपलत्व हे मूळचं आहे. मग ते मूळचं ज्ञान झाल्यावर त्या शिंपल्याचं मूळ स्वरूपाचं ज्ञान झाल्यावर मग त्याची प्रतीती आल्यावर ज्ञान होणं म्हणजेच प्रतीती येणं. मग त्या ठिकाणी दुसऱ्याची प्रतीती कशी होईल?
जवळ त्याचं अज्ञान होतं तवर विपरीत परिणाम होऊन प्रतीती दुसरी येईल काही कालापुरती, आहे का नाही? पण ती टिकती का? म्हणून भ्रम टिकत नाही. आणि तो भ्रम निवृत्त उत्पन्न का झाला? म्हणजेच त्या भ्रमाच्या उत्पत्तीला कारण अधिष्ठानाचा अज्ञान, आहे का नाही? ते अज्ञान एक कारण आहे. आणि सामान्य ज्ञान आणि विशेष ते विशेष अज्ञान कारण आहे आणि सामान्य ज्ञान एक कारण आहे. मग ते विशेष अज्ञान कोणाची प्रतीती होऊ देत नाही? अधिष्ठानाची होऊ देत नाही, आहे का नाही? आणि मग त्या अज्ञानातून उत्पत्ती काय होते? कारण ते उत्पत्तीला उपादान कारण आहे. उत्पत्तीला उपादान कारण आहे ना अज्ञान, अविद्या, आहे का नाही? मग त्याच्यापासून उत्पत्ती काही ना काहीतरी होणारच की हो, कारण ते निपुत्रिक नाही ना अज्ञान, अविद्या, आहे का नाही? मग जर समजा त्या अज्ञानापासून सुक्तीचं ज्ञान होत नसेल, पण विपरीत ज्ञान तर होणारच ना. मग अज्ञान एक कारण आहे का नाही? आणि मग अज्ञानाची जर निवृत्ती झाली, त्या अज्ञानाची निवृत्ती झाली त्यावेळेस कशाचं ज्ञान, कशाची प्रतीती येईल? सुक्तीचीच येईल ना. मग ज्या वेळेस त्या अज्ञानाची निवृत्ती झालीये असं केव्हा मानावं? सुक्तीचं ज्ञान झाल्यावर, आहे का नाही? मग त्या ठिकाणी कोण कोण जातं, कोण कोण कोणासोबत जातं? निवृत्ती कशा कशाची होती? जे त्या सुक्तीच्या ठिकाणी रजत प्रतीतीला येऊ लागलं, त्या रजताची निवृत्ती होते. त्याची काय होते? निवृत्ती होते. आणि त्या निवृत्ती सोबत आणखी काय जातंय? कारण ते कशामुळं? अज्ञान, सुक्तीवरचं अज्ञान आणि त्या अज्ञानापासून उत्पन्न झालेलं रजत, त्या रजताच्या निवृत्ती सोबत ते अज्ञानाची सुद्धा निवृत्ती आहे. हे कसं जाणायचं? कारण रजताची निवृत्ती होणं म्हणजेच सुक्तीचं ज्ञान होणं, आहे का नाही? आणि सुक्तीचं ज्ञान होणं म्हणजेच रजताची निवृत्ती. मग त्याची निवृत्ती कशी होते? अज्ञानासहित होते का अज्ञानाला बाधा न येता निवृत्ती होते? अज्ञानाची निवृत्ती जर नाही मानली तर सुक्तीचं ज्ञान होणार नाही आणि रजताची निवृत्ती होणार नाही. लक्षात ठेवा. अज्ञानाची निवृत्ती नाही मानायची म्हणल्या, म्हणून ज्या वेळेस प्रतीतीला यायलेलं ज्ञान निवृत्त ज्या वेळेस होतं त्यावेळेस अज्ञान सुद्धा निवृत्त होतं. ज्या वेळेस अज्ञान निवृत्त होतं त्यावेळेस ज्ञान सुद्धा निवृत्त होतं. संगच निवृत्ती आहे. ठाईच समाप्ती, ही दोघाची
सोबतच निवृत्ती होत असते, है का नाही? आता ही झाली निवृत्ती, है का नाही? पण उत्पत्ती कशी झाली? प्रतीतीला आली का उत्पत्ती? पाहायला गेलं की उत्पत्तीचा नाश, उत्पत्तीचा, है का नाही? पाहायला गेलं की उत्पत्तीचा नाश. आणि उत्पत्तीची प्रतीती, उत्पत्तीची प्रतीती पाहायला गेलं की त्या ठिकाणी उत्पत्तीच नाही. ती प्रतीती पाहायला गेलं की उत्पत्ती नाही, है का नाही? आणि नाश पाहायला गेलं की म्हणजे उत्पत्ती आणि नाश ह्या ज्या दोन गोष्टी असतात पदार्थाच्या ठिकाणी, उत्पन्न होणे आणि नाश पावणे. मग उत्पत्ती ज्यावेळेस होते त्या उत्पत्तीला सामुग्री लागते, साधन लागतं, है का नाही? आणि नाशालाही साधन लागतं, है का नाही? मग या ठिकाणी रजताच्या नाशाला साधन काय आहे, रजताच्या उत्पत्तीला साधन काय आहे? या साधनाचा विचार केला, या साधनाचा विचार केला की उत्पत्तीची प्रतीतीही येत नाही आणि प्रतीतीचा नाशही येत नाही. म्हणजे नाशाची प्रतीती बी येत नाही आणि उत्पत्तीची प्रतीती येत नाही. उत्पत्तीची प्रतीती येत नाही आणि नाशाची बी प्रतीती येत नाही. केव्हा येत नाही? उत्पत्ती नाशाचं कारण कळाल्यावर. उत्पत्ती नाशाचं कारण कळाल्यावर. मग उत्पत्ती कशी व्हायली? अनिर्वचनीय मिथ्या, त्रिकाला अबाधित, कबाधित, उत्पत्ती कशी व्हायली? तिन्ही काळात नाही, पण उत्पत्ती फक्त प्रतीती मात्र सत्ता. उत्पत्ती मात्र सत्ता नाही आणि नाश मात्र ही त्या ठिकाणी प्रतीती नाही. मग रजताची त्या ठिकाणी उत्पत्ती मानायला का जमत नाही म्हणले होते? कारण प्राकजातत्व धर्म हे रजताच्या ठिकाणी मुळीच नाहीत. मूळचेच असण्याचे धर्म, मूळचा असण्याचा धर्म, त्याच्या ठिकाणी अस्तित्वाचा धर्म, मूळचा अस्तित्व त्याला नाही आणि त्याला नंतरही अस्तित्व नाही. मग ज्याला मूळचा अस्तित्व नाही, प्राकसिद्धत्वच नाही, तर त्याची उत्पत्ती कशी मानायची? मग प्रतीती आली म्हटल्यावर उत्पत्ती मानावत लागल. मग का कशी बी मानायची का? जशी शुक्तीची उत्पत्ती तशी रजताची मानायची का? मग त्या ठिकाणी रजताची उत्पत्ती मानायची का? नाही. मग प्रतीतीला येतंय ना, मग मानायची. प्रतीतीला येतंय म्हणून मानायची. तिथं उत्पत्ती मानायची का म्हणून मानायची?
प्रतीतीला यालय म्हणून, है का नाही, आणि त्याचा अत्यंत अभावाचं ज्ञान झालं की मग त्याची उत्पत्ती बी नाही मानायची. प्रतीती कालापुरती उत्पत्ती मानायची, पण त्याच्या अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यावर, त्याच्या अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यावर त्याची उत्पत्ती झाली होती असं ज्ञान राहतंय का? उत्पत्ती झाली होती असं तरी हो, निवृत्त झाल्यावर आता नाही हो, ते निवृत्त झालं, पण उत्पत्ती झाली होती का? रजताची उत्पत्ती होते का? सुक्तीवर रजताची उत्पत्ती, रजत कसा आहे, है का नाही? मग त्या रजताची उत्पत्ती मानायची का नाही? जर रजताची उत्पत्ती मानायचीच असेल तर कशी मानायची मग? रज्जू सर्पाप्रमाणे रजताची उत्पत्ती रज्जू सर्पाप्रमाणे मानायची का वेगळी मानायची? रज्जू सर्पाच्या ठिकाणी कोणता भ्रम आहे? कारण असं पुन्हा ऐकायला मिळणार नाही. हे ऐकायला रज्जू सर्पाच्या ठिकाणी वेगळाच भ्रम आहे आणि सुक्ती रजताच्या ठिकाणी वेगळाच भ्रम आहे. प्रकार आहे त्याच्यात. मसलाडू सगळे साखरेचेच आहेत, पण प्रकार अनेक आहेत. मस भ्रम एकच आहे, पण प्रकार सुक्तीवर होणारा रजताचा भ्रम आणि रज्जूवर सर्पाचा होणारा भ्रम, या भ्रमामध्ये काय फरक येतो पहा. ज्या वेळेस सर्पभ्रम होतो त्या ठिकाणी एका वस्तूवर होतो का दोन वस्तूमध्ये होतो? कधी विचार केला? वस्तू एकच आहे का नाही तिथं? याला म्हणायचा कोणता अध्यास? स्वरूपाध्यास. स्वरूपाध्यासामध्ये त्यांनी कोणता दृष्टांत दिला होता? रज्जू सर्पाचाच दिला होता, हे का नाही? कारण रज्जू सर्पाच्या दृष्टांतामध्ये एकाच वस्तूवर दुसरी वस्तू भासायली, दोरीवरच सर्प आहे. तिथं एकूण एकामध्ये अध्यास व्हायला संसर्ग अध्यास मानायला काय आहे का तिथं गुंजाईश? मग तिथं संसर्ग अध्यास म्हणता येतं का? म्हणून रज्जू सर्पाच्या दृष्टांतामध्ये संसर्ग अध्यास नाही, स्वरूप अध्यास मानायचा. आणि सुक्ती रजताच्या ठिकाणी सुक्ती रजताच्या भ्रमामध्ये कोणता अध्यास मानायचा? संसर्ग अध्यास, है का नाही? कारण तिथं किती वस्तू आहेत? याच्यात किती किती वस्तू येतात? दोन आहेत का एकच आहे? सुक्ती इथंही एकच आहे का? हा. याच्यामध्ये स्वप्नामध्ये
किंवा त्यांनी जो दृष्टांत दिला होता लाल जास्वंदीच्या फुलाचा आणि काचेच्या स्फटिकाचा, है का नाही, यामध्ये दोन वस्तू आहेत, है का नाही, याच्यामध्ये दोन वस्तू येतात, कारण भ्रम होण्यासाठी दोन वस्तू लागायला. एका वस्तूच्या भ्रमामध्ये स्वरूपाध्यास आणि दोन वस्तूच्या भ्रमामध्ये संसर्गाध्यास, है का नाही. म्हणजेच काचेच्या गोळ्यामध्ये संबंध आल्यामुळं कोणाचा लाल फडक्याचा संबंध आल्यामुळं त्याला संबंध अध्यासही म्हटलं तरी चालतंय आणि संसर्ग अध्यास म्हणजे त्याला संसर्ग अध्यास म्हणतात. कशाला? हां, म्हणजे ज्या अध्यासामध्ये दोन वस्तूमध्ये अध्यास घडत असेल, एकाचा धर्म दुसऱ्यामध्ये जर जाता असेल, एकाचाच बर का, दोघाचा एकूण एकात नाही. आलं का लक्षात? एकाचाच धर्म दुसऱ्यात जर दिसत असेल तर त्या ठिकाणी संसर्ग अध्यास. आणि अनोन्य अध्यास हाही दोन वस्तूमध्येच होतो. अनोन्य अध्यास ही दोन वस्तूमध्येच होतो, पण त्या ठिकाणी ही दोन वस्तूत लागतात. पण याचा अध्यास त्याच्यात, त्याचा अध्यास दोघाचा एकूण एकामध्ये अध्यास होतो. तसं संसर्ग अध्यासामध्ये आहे का? एकाचाच आहे का नाही. मग एकावरच अध्यास, दुसऱ्यात अध्यास आणि एकमेकात अध्यास, तिन्ही अध्यास आले याच्यामध्ये, है का नाही. आपण आपल्यात अध्यास, स्वरूप अध्यास, है का नाही. एकाचा दुसऱ्यात अध्यास, संसर्ग अध्यास, आणि दोन्हीचा एकमेकांमध्ये अध्यास, अनोन्य अध्यास, है का नाही. जर आपण आपणाला जर बोलत असल, आपण आपल्यालाच भांडत असल, काय काय माणसं भांडतात आपण आपल्यालाच, लय पापीस रे तू, भोग आता हे कर्म, ते आपण आपल्यालाच बोलतं म्हणायचं, याला स्वरूप अध्यास झालाय. आणि एक दुसऱ्या संग जर भांडू लागलं आणि ते ज्याला भांडायलंय ते गपचिप बसलंय आणि भांडणारा भांडायतलाय, शादी आलोय काही व्हालोय, पण ते एक बी नाही दोन बी नाही, याला काय म्हणायचं? संसर्ग अध्यास, है का नाही. आणि दोघं एकूण एकाला उरतुटीला उठायलेत. किती सोपं आहे. तसं आता या ठिकाणी संसर्ग अध्यासामध्ये विषय चाललेला कोणता आहे? सुक्ती रजताचा, है का नाही. सुक्तीच्या ठिकाणी रजताचा भ्रम आहे, म्हणजे स्वरूप अध्यासच आहे ते काय. मग त्या ठिकाणी शंका विचारणाराची काय की उत्पत्तीची आणि नाशाची प्रतीती काय येत नाही. तर उत्पत्तीची काय येत नाही, कारण त्या ठिकाणी प्राक जातत्व धर्म सुक्तीच्या ठिकाणी आहेत का? त्याला नाही, त्याला बुडच नाही. त्याला बुड नसल्यामुळं उत्पत्तीचा संबंध, उत्पत्ती कशी दिसल? ज्याला बुड आहे त्याची उत्पत्ती सांगता येईल नाही, प्रतीतीला येईल. पण ज्याला बुडच नाही, बगर बुडाच समजा एखादा वृक्ष दिसायला आहे, मग त्याला त्या वृक्षाची किंवा त्या प्रतीतीची
जशी रजताची उत्पत्ती आहे, रजताची जशी उत्पत्ती होते ती बगर बुडाची आहे, म्हणून तिची उत्पत्ती कशी प्रतीतीला येईल? म्हणून त्याच्या उत्पत्तीला त्याच्याजवळ काय आहे? साधन. त्याच्याकडे मालमत्ता कोणती आहे? वर्तमान उत्पत्ती. वर्तमान हाच काळ आहे त्याच्याकडे. त्याच्याकडे भविष्यही नाही आणि भूतकाळही नाही, आहे का नाही? म्हणून वर्तमान उत्पत्ती आणि प्राकसिद्धता ह्या दोघी विरुद्ध विरुद्ध आहेत ना, आहे का नाही? मग ज्या वेळेस प्राकसिद्धता प्रतीतीला येते, कुणाची? सुक्तीची. ही मूळचीच आहे असं ज्ञान ज्यावेळेस होतं त्यावेळेस ती प्राकसिद्धता कोणाच्या विरोधात जाईल? ह्या वर्तमान उत्पत्तीच्या, आहे का नाही? मग तिला कसं उत्पन्न राहू देईल ती? मग त्याच्या उत्पत्तीची कशी प्रतीती येईल? त्याच्या उत्पत्तीची प्रतीती कशी येईल? कामून आहे ना उत्पत्तीची प्रतीती. तिथं सुक्तीची प्राकसिद्धता मूळचीच आहे, म्हणून त्याची उत्पत्ती येत नाही. हे उत्पत्तीचं कारण झालं. उत्पत्तीच्या प्रतीतीचं ते प्रतीती येऊ देत नाही ना, दिसू देत नाही ना, है का नाही? पाहणाऱ्याला काय दिसतंय? सुक्तीच दिसती. रजत कसं दिसन? मग या परस्पर दोघं कसे आहेत? विरोधी आहेत. प्राकसिद्धता आणि वर्तमान उत्पत्ती हे विरुद्ध आहेत. भूतकाळ आणि वर्तमान काळ हे विरुद्ध आहेत. म्हणून त्या ठिकाणी ते प्रतीतीला जे मूळचं असतं ते येऊ देत नाही. या रीतीने सुक्तीच्या ठिकाणी असणाऱ्या प्राकसिद्धतेच्या, सुक्तीच्या ठिकाणी असणाऱ्या प्राकसिद्धतेच्या संबंधाच्या प्रतीतीमुळे त्या संबंधाच्या पाहणाराचा संबंध कोणाशी आला? त्या प्राकसिद्धतेशी आला, म्हणजे सुक्तीशी आला. मग त्या प्रतीतीमुळे, सुक्तीच्या प्रतीतीमुळे रजत उत्पत्तीच्या प्रतीतीस प्रतिबंध होतो. प्रतिबंध, है का नाही? सुक्तीची प्रतीती रजताच्या प्रतीतीला घालून टाकेल. कशी येऊ देईल त्याला? म्हणून रजताच्या उत्पत्तीची प्रतीती येत नाही. म्हणून रजताच्या उत्पत्तीची प्रतीती येत नाही. आणि विचारणाराचं काय म्हणणं होतं? त्याच्या उत्पत्तीची प्रतीती कामून येत नाही. कशी येईल म्हणतात? तिथं अगोदरचीच उत्पत्ती खंबीर आहे, ती त्याची त्याच्यावर दुसऱ्याची कशी येऊ देईल? म्हणून त्याच्या उत्पत्तीची प्रतीती येत नाही. म्हणून रजताच्या उत्पत्तीची प्रतीती येत नाही. आता सुक्ती ज्ञानाने, काल आपण इथपर्यंत आलतो, आता सुक्ती ज्ञानाने रजताचा नाश होत असूनही, उत्पत्ती होत असूनही उत्पत्ती प्रतीतीला येत नाही, आणि नाश होत असूनही नाश प्रतीतीला येत नाही, है का नाही? मग नाश प्रतीतीला येत असून नाशाची त्या ठिकाणी काय व्हायली? क्रिया घडायली, तरी पण नाश प्रतीतीला येत नाही, है का नाही? सुक्ती ज्ञानाने रजताचा नाश झालाय का नाही? मग नाश होत असून तो नाश प्रतीतीला येई नाही. उत्पत्ती होऊन प्रतीतीला येई नाही. मग नाश होऊन कसा प्रतीतीला येईल? मग नाश कोणाचा झाला? जे उत्पन्न नाही झालं
हो, जे जन्मलंच नाही तेच मेलं. आणि आम्हाला आता 10 दिवस सुतक आहे. कोणाचं कशामुळं सुतक पडलंय? जे जन्मलंच नाही त्याच. आणि मग 10 दिवसच का म्हणून अखंडच पाळ की. हा, जे जन्मलंच नाही ना, मग ते अखंडच जन्मलं नाही ना, ते का 10 दिवसच जन्मलं नाही का? अखंड जन्मलं नाही ते. मग त्याचं सुतक कोणी पाळता का? जे जन्मलंच नाही ते मरत का? हा? जन्मलंच नाही ते मरत नाही. याच्या उलट जे मरतच नाही ते जन्मत नाही, है का नाही? मग जन्मत कोण आणि मरत कोण? याचं उत्तर काय? जो जन्मतो तोच मरतो, आणि जो मरतो तोच जन्मतो ना, है का नाही? मग या ठिकाणी उत्पन्नच काय झालं नाही, त्याचा नाश तरी. ह्या न्यायानं सुद्धा ही शंका सोडविता येते, त्याला उत्तर देता येतंय. पण शास्त्राचं शास्त्रत्व शास्त्राला दाखवावं लागेल ना, आम्ही शास्त्री कसं आहेत म्हणून. मग शास्त्राचं काय शास्त्रत्व राहिलं? हा, जसं ब्राह्मणाच्या संगतीत राहिल्यावर जसं खुटीला खुंटी म्हणतात असं ज्ञान होतंय. ब्राह्मण खुंटीला आपण खुंटी म्हणतो ना, ब्राह्मण काय म्हणतात? खुंटी. आणि जर त्या ब्राह्मणाच्या संग राहून आपण खुटीच म्हणायलो तर काय उपयोग आहे संग राहून? मग तसं शास्त्र काय म्हणतंय? तुम्ही तुमच्या रीतीनं तुम्ही ती शंका सोडू शकता, पण आम्ही कशी सोडतो ते पहा. आता कोणती शंका सोडवायची राहिली? नाशाच्या निवृत्तीची प्रतीती का येत नाही? आता आपल्याला कळायलंय उत्पत्तीच नाही तर नाश कशाला होईन, कशी प्रतीती येईल नाशाची, हे तर आधीच कळायलंय का नाही? पण शास्त्र म्हणतंय कसं पहा. आता सुक्ती ज्ञानाने रजताचा नाश होत असूनही रजताचा नाश सुक्ती ज्ञानानं कोण्या ज्ञानानं व्हायलाय? सुक्तीच्या ज्ञानानं रजताचा नाश व्हायलाय. म्हणजे सुक्ती अधिष्ठान आहे आणि रजत आध्यस्थ आहे. मग आध्यस्थाचा नाश हे कशानं होतो? अधिष्ठानाच्या ज्ञानानं होतो. आता हे तर आपल्याला सिद्धांत पक्का माहित आहे का नाही? म्हणून ते म्हणतात सुक्तीच्या ज्ञानाने रजताचा नाश होत असूनही. आता इथं नाश कसा मानायलेत बघा. होत असूनही नाश व्हायतलाय की, सुक्तीच्या ज्ञानानंच व्हायलाय का नाही? मग सुक्तीच्या ज्ञानानं रजताचा नाश होत असूनही रजत नाशाची प्रतीती येत नाही. आता का म्हणून प्रतीती येत नाही? नाश तर व्हालाय, नाशाची प्रतीती येई नाही. ते एक जणानं कोड सांगितलं होतं. म्हणला बिनबापाचा पुत्र जन्माला माय नव्हती घरी. आठवत आहे का? हे त्यावेळेस हा दृष्टांत सांगितला होता. पुत्र जन्माला कसा? बिनबापाचा. त्याला बाप नाही पण पुत्र जन्माला. कुठे जन्माला? जेव्हा माय घरी नव्हती का तेव्हा. आणि मग इथं तर तुम्ही जन्म सांगायला
हा, आणि जन्माचं कारण त्या ठिकाणी दाखविनात. मग जन्म कसा मानायचा? जन्माचं कारण माय बाप आहेत ना. हा, मग माय बिन बापाचा पुत्र म्हणायलात तुम्ही, आणि माय घरी नव्हती म्हणायलात, म्हणजे उपादान बी नाही आणि अधिष्ठान बी नाही आणि जन्म तर म्हणायलात. मग तो जन्म कसा आहे? गोष्टीतला आहे होते. तो जन्म कुठे व्हालाय? हा, जस आता लवाचा जन्म कसा दाखविलाय? कोणी? रामायणात वाल्मिक ऋषीनं. हा, लवाचाच. कुशाचा तर जन्म सांगितलाय सीतेपासून, पण कुशाचा लवाचा कसा झालाय? सीतेपासून झाला नाही, आणि कोण्या बापापासून बी. हा, पण उत्पत्ती करता कोणतरी मानावं लागन ना, पण मानलाय तिथं बाप, पण तो बाप घरी नव्हता जन्म होताना. तो कसा माहित नसेल तुम्हाला. हा? ज्या वेळेस कुश जन्माला त्यावेळेस सीता धुवायला गेली. कशावर? हा, नदीवर धुवायला गेली. आणि मग त्यावेळेस सीता गुरूंना विचारून गेली होती की मी नदीवर चालले धुणं धुवायला, तोपर्यंत कुशाकड लक्ष राहू द्या, है का नाही? पण ते ऋषी बसले, ध्यानस्थ बसले, है का नाही? ध्यानस्थ बसले का कुठेतरी गेले की, तितकं नक्की आठवण झालंय आता, पण तिथं नव्हते ते. मग ते नव्हते म्हणून पाळण्यातलं ते लेकरू, ते कुस वानरानं घेऊन गेले. मग त्यावेळेस ऋषी येऊन बघायला लागले तर लेकरू नाही. मग सीता आपणाला श्राप देईल म्हणून त्यांनी त्यांच्या योगिक बळावर त्यांनी त्या काहीतरी त्या लव असतात ना, ते हातात आणले होते. हो, काय त्या यज्ञाला कायला लागत असते ना, तर मग त्याचंच बनविलं ते, म्हणून त्याचं नाव काय ठेवलं? लव ठेवलं. मग ते पाळण्यामध्ये ठेवलं, आणि त्याचं रूप ही त्या कुशासारखंच त्याने योगिक सामर्थ्यानं बनवून ठेवलं, है का ना? आणि मग तिकून सीता यायलेली दिसली की त्या वानरनीनं ते लेकरू पाळण्यात आणून ठेवलं. वानरनीनं सीता तिकडून दिसली की मग सीता येऊन बघायचं, 2 लेकरं, एकाचे 2 लेकरं. हा, तर मग सीता म्हणली त्या ऋषीला की बाबा कुश एक, हा कुश माझा एक आहे, पण एक तो याचा कसा जन्म झाला, हा कसा काय इथं? मग त्यावेळेस ऋषी काय म्हणले? ते ऋषी काय म्हणले? बिन बापाचा पुत्र जन्माला येते, त्याला बाप नाही, तो बिन बापाचाच आहे, आणि त्याची माय घरी नव्हती. केव्हा जन्माला तो? त्याची माय त्याच्यामुळं तसं म्हणतात. म्हणजे हा कुश कसा आहे? आधार आहे, याला काहीच नाही. आणि मग त्या कुशाला राज्य कुठं दिलं होतं? लवला. त्या आणि त्या कुशाला कुठं? ते तिकडच त्या पहिलं भारत लय मोठा होता ना, तिकडचे त्याला राज्य दिले होते.
असो, म्हणजे ती उत्पत्ती तशी सांगायची होती. मग आता सुक्ती ज्ञानाने रजताचा नाश होत असूनही, रजताचा नाश सुक्ती ज्ञानानं होत असूनही प्रतीती होत नाही, त्याचेही कारण असंच आहे. कसं? ह्या उत्पत्तीचं कारण कसं सांगितलं तसंच आहे. असे पहा की अधिष्ठान सुक्ती ज्ञानाने रजताचा नाश होतो. अधिष्ठान सुक्ती ज्ञानाने रजताचा नाश होतो. नाश म्हणजे काय है का नाही? बाधनिचे है का नाही? आता या ठिकाणी नाश म्हणजे नाश कामून घेण्यात अर्थ बाधनिचे असा का करा म्हणायले, तर नाश होण्यासाठी वस्तू सत्य असावी लागेल ना. हा, मग या ठिकाणी ज्याचा बाध व्हालाय ती वस्तू कशी आहे? कल्पित आहे का नाही? मग कल्पित वस्तूचा नाश म्हणायला जमल का? तिचा नाश होतोय का? हा, जर समजा सर्पाला काठी हाणली तर दोरीमध्ये काय रक्ता फक्त काय दिसतंय का दोरीत? हा, म्हणजेच सर्पाचा त्या ठिकाणी बाध होतो का नाश होतो? मग तसा रजताचा बाध होईल का नाश होईल? बाधच होईल ना, है का नाही? मग नाश का म्हणून म्हणायला जमत, नाश असा अर्थ का घ्यायला जमत नाही? कारण ती वस्तू सत्य नाही, है का नाही? पण सत्य नाही असं बी म्हणायला जमत नाही हो. हा, सत्य वस्तूचा नाश होत नाही केला तरी बी. मग नाश कोणाचा होतोय? नाश होतय का? हो म्हणावं तर कोणाचा? कोणाचं नाव घ्यावा? मग ज्या अर्थी कोणाचा इथं नाशच होत नाही, हा, तर मग उत्पन्न तरी कोण होतंय? नाश कशाचा मानतेत? हा, उत्पन्न झालेल्याचा, है का नाही? मग नाश कोणाचा व्हालाय? हा, नाश कोणाचा होतो? कल्पित वस्तूचा होतो का सत्य वस्तूचा होतो? हा, पण ज्ञानापुढे व्यावहारिक सत्ता ही कल्पितच ठरायली. हा, मग नाश कोणाचा होतो? म्हणजेच कल्पिताचाही होत नाही आणि सत्याचाही होत नाही. सत्याचा होतंय असं म्हणावं तर त्या सत्याला सत्यत्व कसं राहील? त्याचा नाश होतोय म्हणल्यावर. हा, आणि कल्पिताचा म्हणावं तर त्या सत्याला, त्या कल्पिताला सत्यत्व नाही का याचं? म्हणून नाश नाहीच. नाश हा शब्द आहे, पण याचा अर्थ बाध निश्चय असाच करावा लागतो. नाश म्हणजे नाश नाहीच. बाध निश्चय यालाच काय म्हणायचं? नाश. आणि नाशालाच काय म्हणायचं? बाध निश्चय, है का नाही? म्हणून या ठिकाणी ते काय म्हणतात? नाश म्हणजे बाध निश्चय असा अर्थ घ्यायचा. मागे सांगितलं होतं की कारण सुक्तीत कालत्रयी रजत झालेच नाही. कधीच सुक्तीत रजत
कालत्रय झालेत का काही काळात झालंय? हे पहा, रजताची प्रतीती कुठे यायली? सुक्तीच्या ठिकाणी, है का नाही? मग रजताची प्रतीती यायच्या अगोदर तिथं रजत होतं का? अगोदर नव्हतं, है का नाही? आणि नंतर सुक्तीचं ज्ञान झाल्यावर रजत होतं का तिथं? म्हणजे पुन्हा बी नाही आणि अगोदर बी नाही. ज्या काली रजत प्रतीती येऊ लागली त्या काली तिथं रजत होतं का? प्रतीती येऊ लागली तेव्हा सुद्धा, पण प्रतीती यायली का नाही? मग असणाराचीच प्रतीती येते का नसणाराची बी येते? येते का नाही? अनुभवाला जुळायले का नाही? आता नसणार सुद्धा दिसत आहे आणि मग असणार का म्हणून नाही दिसणार? नसणार दिसतोय आणि मग असणार का म्हणून नाही दिसणार? पण ते दिसत नाही. असणार दिसत नाही आणि नसणार असंच आहे ना. लपे तव तव आभासे आणि प्रगटे तव तव न दिसे. प्रगटे तव तव न दिसे आणि लपे तव तव आभासे. पण प्रगटला नाही आणि तो लपलाही नाही. प्रगटना लपला असे न खोमता जो, मग तो हरपला का काय? नाही, तो आहे पण तो प्रगट बी होत नाही आणि तो लपत बी नाही, हरपत बी नाही. उत्पन्न बी होत नाही आणि नाश बी होत नाही, है का नाही? म्हणजे प्रगटे तव तव न दिसे याचा अर्थ काय? आता आपणाला या ठिकाणी हे जगत प्रगट झाले का नाही? हे कोण झाले? ब्रह्मच झाले. पण दिसायले का ब्रह्म? मग प्रगटे तव तव न दिसे, है का नाही? आणि लपे तव तव आभासे. लपे कवा? ब्रह्माचं स्वरूप कसं आहे? निर्गुण, निराकार. मग लपे कवा? लपे झोपीत लपे. याच्यासाठी अनुभव येण्यासाठी झोपेमध्ये आहे का जगत? मग लपे तव तव आभास. हे लपलं की मग ते स्वरूप जाणवतंय. मी सुखानं निजलो होतो हे कोण म्हणतंय? ते जाणव नाही त्याच. हे लपलं म्हणजे झोपीत गेलं की दिसत आहे आणि जाग झालं की लपत आहे. आणि झोपलं की प्रगटे तव तव न दिसे आणि लपे तव तव आभासे. पण ते प्रगटलं बी नाही आणि ते लोभ बी पावत नाही. ते जसं आहे तसंच आहे. प्रगटना लपला असे न खोमता जो. मग जसं आहे तसं ते नाही रूप समजितान, पण नाही तसं नाही. ते आहे रूपच आहे त्याचं. फक्त तिथं व्यवहार होत नाही. ते एकच असल्यामुळं व्यवहार होत नाही, है का नाही? असा नाश या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? मग बाद निश्चय घ्यायचा. मग सुक्तीत कालत्रय रजत नाही. सुक्तीमध्ये कालत्रयी काय नाही? रजत नाही. केव्हा केव्हा नाही? तिन्ही काळात नाही. कालत्रयी नाही. त्रिकाला बाधित आहे, ते अबाधित नाही, ते बाधित आहे, है का नाही? मग असा निश्चय झाल्यावर कशाचा? रजताचा. हे रजत कसं आहे? त्रिकाला बाधित आहे, है का नाही? असा निश्चय होतो का नाही? ज्याला सुक्तीचं ज्ञान झालं तो काय विचार करतो?
रजत त्रिकाला बाधित आहे, ते तिन्ही काळात नाही. मग दिसतंय त्या काळात तरी आहे म्हणा, किंवा आता कोण्या बापाचं म्हणावं आहे. हा निस्ती प्रतितीक आली त्याची सत्ता आहे, पण त्याचा असणे पण नाही त्याला, म्हणून नसणे पण बी नाही. त्याला नसणे पण बी नाही आणि असणे पण बी नाही. मग मध्येच ते दिसू लागलं, त्या काली तरी होतं का? तेव्हा सुद्धा नाही, तिन्ही काळात त्याला सत्ता नाही. कोणी कोणी एक सत्ता मानतय तिची. प्रतितीक आली सत्ता, पण कामून पुढे बोलायचंय म्हणून, पुढे बोलायचंय म्हणून ती सत्ता मानली, आणि ती बी नाही मानल्यावर पुढे गपचिप बसावं लागन. मग पुढे आहे का नाही? प्रतितीक आली सत्ता, बोलायचं का? प्रतिती काय आली म्हणून तर बोलायचंय ना. प्रतिती पण ती प्रतिती यायली ती नाहीच आहे, फक्त प्रतिती आहे. तिच्यात असणं मुळीच नाही, आहे का नाही? नसणेपणच आहे त्या प्रतितीमध्ये, नसणेपणच आहे. म्हणजेच बाद निश्चय झाल्यावर त्याचं नसणेपण तिन्ही काळात वाटतंय का नाही? त्याचं नसणेपण तिन्ही काळात आहे, एका तरी काळात. मग ते वर्तमान काळात ते बी नाहीच आहे, नसणेपणच आहे. ते असणेपण खरं आहे का? ते मिथ्या आहे. ते असणेपण आहे का नाही? मग ते असणेपण खरं नाही म्हणजे मिथ्या आहे. मग मिथ्या जो पदार्थ असतो तो कसा असतो? बाधयोग्य असतो, है का नाही? म्हणून ते म्हणतात बाद निश्चय झाल्यावर तो पदार्थ त्रिकाला बाधित होतो, तिन्ही काळामध्ये नसतो. केव्हा? अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यावर मग बाद निश्चय होतो. मग तो बाद निश्चय रजत नाशाच्या प्रतीतीस काय करील? वो रजताची नाशाची प्रतीती येऊ देईल का? कोण? तो बाद निश्चय. ते म्हणतो हा पदार्थ बाद निश्चय. हा पदार्थ कसा बाद निश्चय झालाय? बाद निश्चय म्हणजे काय? जो पदार्थ तिन्ही काळात नाही, तो कोणत्याच काळामध्ये टिकू शकत नाही किंवा असू शकत नाही, त्याला काय म्हणायचं? त्याचा बाद निश्चय आहे. म्हणजे त्याला अस्तित्व तिन्ही काळात नाही, दिसायले पण ते बाद योग्य आहे, त्याचा बाद होत आहे का नाही? मग बाद झाल्यावर तो पदार्थ नाही रूपच आहे. मग नाही रूप पदार्थ जो आहे, नाही रूप आहे पण आहे, मग त्या पदार्थाला त्याची नाशाची प्रतीती कोण येऊ देत नाही? त्या पदार्थाचा जो बाद निश्चय झालेला आहे ना, तो बाद निश्चय त्याची नाशाची प्रतीती येऊ देत नाही, है का नाही? तो म्हणतो तो बाद योग्य, त्याचा नाश कसा होईल? त्याचा बाद झाला, तो बाद होतो. मग त्याची नाशाची प्रतीती कशी येईल? म्हणून जे बाद योग्य पदार्थ आहे त्याच्या नाशाची प्रतीती येत नसते ना. का म्हणून? तिन्ही काळात नसतोच ना, असं कळलेलं असतंय ना. मग जे तिन्ही काळात नसतंय ते कोण्या काळात दिसन? ते काळातलंच नसतंय तर त्याला काल आहे का? त्याला देश दिसतंय त्याच्यावर, त्या देशावर कन्या सुक्तीच्या देशावर दिसत आहे, पण
तो देश त्याला तिथं टिकू देतय का? हा, तिथं उत्पत्ती झाल्याचं दाखवू देत नाही, तिथं त्याचा नाश झाल्याचं दाखवू देत नाही, आहे का नाही? म्हणून प्रतिबंधक आहे. कोण आहे? बाधनिश्चय त्याचा प्रतिबंधक आहे. आणि एक असं पहा, नाशाच्या प्रतिबंध आहे. कारण काय? कारण तर नाशाच्या ज्ञानात प्रतियोगितेचे ज्ञान कारण असते, हा सिद्धांत आहे. नाशाच्या ज्ञानात, ज्ञान कशाचं? नाशाचं. हं, आणि त्या नाशाच्या ज्ञानामध्ये प्रतियोगितेचे ज्ञान कारण असते. आता नाशाचं ज्ञान त्या ठिकाणी नाशाचं ज्ञान आहे, म्हणजे ज्ञान असं व्हायलंय, नाश व्हायलाय, नाश व्हायलाय, असं ज्ञान व्हायलंय. मग ते नाश व्हाय नाही असं कोण त्या ठिकाणी जाणणार? त्याचा प्रतियोगी, आहे का नाही? मग नाश व्हायलाय असं कोण मानायले? ज्ञानच मानायले. हा, आणि नाश व्हाय नाही असं तरी कोण मानायले? हा, प्रतिती तिथं उत्पत्ती व्हायली असं ज्ञानानंच कळायले. हा, रजताची उत्पत्ती शुक्तीवर झाली हे ज्ञानानंच कळायले, आणि त्याचा त्रिकालिक अत्यंत अभाव आहे हे कशानं कळायले? मग ज्ञानाचा प्रतियोगी कोण आहे? ज्ञानच आहे. ज्ञानाचा प्रतियोगी ज्ञानच आहे. म्हणून ते सिद्धांत सांगतात की नाशाच्या ज्ञानात, ज्ञान कोणतं आहे? नाशाचं. मग त्या नाश ज्ञानाचा प्रतियोगी ज्ञान कारण आहे. मग त्या ठिकाणी तेच ज्ञान, नाशाचं ज्ञान होऊ दे नाही. कोण? ज्ञानच. कोणचं ज्ञान? नाशाचं ज्ञान. हा, आणखी एक उदाहरण सांगतो. जर समजा घट फुटला, इथं असं हे वाटतंय, घट फुटला, फुटलेला घट, चूर्ण झालेला घट, खापर झालेला त्या ठिकाणी फुटलेला घट दिसला. हा, मग ज्ञान कशाचं झालंय? तिथं ज्ञान कशाचं झालंय? घटाच्या अभावाचं, घटाच्या नाशाचं झालं का नाही? इथं घटाचा नाश, घट फुटलं म्हणल्या खापर दिसायलेत ना, इथं घटाचा नाश झाला आहे का नाही? असं ज्ञान व्हायलंय का नाही? मग हे ज्ञान कशामुळं व्हायलंय? त्या घट नाशामुळंच. हा, घट नाशाचा निश्चय कोण्या ज्ञानानं व्हायलाय? घट नाशाच्या ज्ञानानं, आहे का नाही? म्हणजे रजताच्या नाशाचे प्रतियोगी रजतच आहे. प्रतियोगी कोण? रजताच्या नाशाचे प्रतियोगी कोण? रजतच आहे. आणि ज्याच्या पण बाद निश्चयाने प्रतियोगी रजताचा त्रिकालिक अत्यंत अभावाचा निश्चय आहे. बाद निश्चयाने प्रतियोगी रजताचा कसा आहे? त्रिकालिक अत्यंत अभाव आहे. कोण? प्रतियोगी, ज्याच्या नाशाची प्रतीती येत नाही,
त्याला कारण कोण आहे? ज्याच्या नाशाची प्रतीती आहे ना, त्याला कारण कोण आहे? तेच आहे. कोण? रजतच आहे ना. का म्हणून? कारण त्याचा अत्यंत अभाव आहे. त्रिकालिक अत्यंत अभाव आहे त्याचा, म्हणजे तो नाहीच. मग जो पदार्थ नाहीच त्याच्या नाशाची प्रतीती कशी येईल? हा, मग त्या रजताचा प्रतियोगी कोण? रजतच आहे का नाही? ज्ञानाचा प्रतियोगी ज्ञानच, घटाचा प्रतियोगी घटच. हा, घटाचा नाश झाला म्हणून घटाचा अभाव झाला. घटाचा काय झाला? अभाव झाला. मग घटाचा अभावाचं जे ज्ञान व्हायले ते कशामुळं व्हायले? त्याच्या प्रतियोगितेमुळं, घटामुळंच आहे का नाही? त्याप्रमाणे आणि ज्याच्या अभावाचा निश्चय झालेला असतो, ज्याच्या अभावाचा निश्चय झालेला असतो त्याच्या नाशाचं ज्ञान होणे शक्य नाही. त्याच्या नाशाचं ज्ञान होणं, हा, ज्याचा अभाव त्रिकालिक अभाव आहे त्याच्या नाशाचं ज्ञान कसं होईल? हो, म्हणून रजत नाशाची प्रतीती होत नाही. रजत नाशाची प्रतीती होत नाही. रजत नाशाची प्रतीती होत नाही. वंद्या पुत्राची आई वारली म्हणून वंद्या पुत्र दुधा वाचून मेला, असंच की? असं होत नाही, है का नाही? वंद्या पुत्राची आई वारली म्हणून, आता आई वारली म्हणलं त्यानं कोणाला प्यावं? मग ते मेलं. हा, मग जे उत्पन्नच होत नाही, रजत उत्पन्नच झालं नाही, मग त्याच्या नाशाची प्रतीती कशी येईल? येत नाही. दुसऱ्या रीतीने असेही म्हणता येईल की जसा दंडाचा घटाचा, हा, हे उदाहरण आहे इथं. ते काय म्हणतात? जसा दंडाने घटाचा चूर्ण अभाव रूप नाश होतो, अभाव रूप नाश, आहे का नाही? म्हणजे त्या ठिकाणी त्यात तो आकाराला घट राहत नाही. जर त्याच्यावर काठी मारली तर त्याचा चुरा होतो. म्हणजे त्याचा कशाचा नाश होतो? घट्यावर काठी मारली म्हणजे कशाचा नाश झाला हो? हा, शास्त्रात म्हणजे शास्त्र कसं बोलतंय? त्याच्या भावाचा नाश झाला, त्याच्या आकाराचा नाश झाला. आकार मोडा, घटनाश झाला म्हणजे हा, ज्या आकाराला आलेली माती त्याचा नाश झाला, त्या आकाराचा. मग चूर्णी अभाव रूप नाश होतो. त्याचप्रमाणे कल्पित पदार्थाचा नाश होत नाही. कल्पित पदार्थाचा नाश होत नाही. फक्त अधिष्ठान ज्ञानाच्या अज्ञानाने, अधिष्ठान ज्ञानाच्या ज्ञानाने, अधिष्ठानाच्या ज्ञानाने, फक्त अधिष्ठानाच्या ज्ञानाने, अज्ञानासहित अधिष्ठानाच्या ज्ञानानं काय होतंय? अज्ञानासहित कल्पित पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान रूपच होत असते. कल्पित पदार्थाची निवृत्ती कशात होते? अधिष्ठानातच होते. उत्पत्ती कुठे दिसली होती? त्याच्यावरच दिसू लागली, है का नाही? आणि मग त्या उत्पत्तीचा नाश कुठे होणार? अधिष्ठानातच होणार. म्हणून कसा होणार तो? एकटा त्या रूपाचाच होणार का? त्याची उत्पत्ती कशामुळे झाली होती? त्याच्या सहित
अज्ञानासहित कल्पित पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान रूपच होते, है का नाही? म्हणून अधिष्ठान सुक्ती रूपच असलेला रजताचा नाश अनुभव सिद्ध असताना, अधिष्ठान सुक्ती रूपच असलेला, सुक्ती रूपच आहे ना, जे अधिष्ठान सुक्ती आहे ना, आणि तो अधिष्ठान सुक्ती रूपच असलेला रजताचा नाश. आता या ठिकाणी थोडंफार आज एकादश आहे, पुढे गेलं तरी काय हरकत आहे, व्हिडिओ टाकायचा तेवढा टाका, काय काय नाही. सुक्ती रूपच इथं चकारात्मक शब्द घातलाय. अधिष्ठान सुक्ती रूपच. आता अधिष्ठान कोण आहे? सुक्तीच आहे. आणि ते सुक्ती रूपच असलेला कोण? रजत. रजताचा नाश अनुभव सिद्ध असता. आता या ठिकाणी अनुभव सिद्ध आहे म्हणाले ते. काय? नाश. कोठे? सुक्तीच्या ठिकाणी अनुभव सिद्ध आहे. कशाहून म्हणायचं आता हे अनुभव सिद्ध? म्हणून मत म्हणण्यात आलंय. आता विषय समजून देण्यासाठी आहे का नाही? ते काय म्हणतात? अनुभव सिद्ध आहे. सुक्तीचा, रजताचा नाश सुक्तीमध्ये हा अनुभव सिद्ध आहे. का म्हणून तर त्या सुक्तीवरच प्रतीतीला येऊ लागला, है का नाही? आणि अनुभवाला सुद्धा रजत आलं होतं की, अनुभवालाच आलं होतं ना. मग अनुभव सिद्ध नाही का? ते म्हणावं लागायले नसून. तिथं ते नाहीच, पण अनुभव त्याचा आपण घेतलाय. नसणाऱ्या वस्तूचा आपण अनुभव घेतलाय, है का नाही? मग त्याला काय म्हणायचं? अनुभव सिद्ध. मग अनुभव सिद्ध असता, अनुभव सिद्धच आहे ना तो. मग सिद्ध अनुभव असताना सुद्धा रजताच्या निवृत्तीचा अनुभव येत नाही. रजताच्या निवृत्तीचा अनुभव येत नाही हे म्हणणे साहस आहे. त्याचा अनुभव येतो का? अनुभव सिद्ध असून सुद्धा, म्हणजे प्रतीतीला येऊन सुद्धा मग अनुभव हा वाया जातो का? कारण हे साहसानं म्हणले ना, आम्ही बोलायलो. मग असा जर अनुभव अनुभव प्राप्त झाला परमार्थामध्ये करताना, स्वरूपाचा अनुभव, परमात्म्याचा अनुभव आला, तर मग आता इथं जसा हा अनुभव आल्याला सुद्धा ते काय म्हणतात? अनुभव सिद्ध असताना सुद्धा काय व्हायला? त्या अनुभवाचा, रजताच्या निवृत्तीचा अनुभव येत नाही. त्याच्या निवृत्तीचा अनुभव, आणि अनुभव तर सिद्ध आहे की उत्पत्तीचा. मग त्याच्या निवृत्तीचा अनुभव यायला पाहिजे का नाही? पण येत नाही. निवृत्तीचा अनुभव येत नाही. म्हणजे उत्पत्ती म्हणजे प्रतीतीचा अनुभव सिद्ध असताना सुद्धा तरी पण त्या ठिकाणी ते म्हणतात त्या निवृत्तीचा अनुभव येत नाही. फक्त असण्याचाच अनुभव, उत्पत्तीचा अनुभव येत आहे का? निवृत्तीचा अनुभव येत का? पण असण्याचा अनुभव, याच्यावरून काय घ्यायचं आता? असणे रूपच सत्य आहे. असणे रूप फक्त ते सत्य आहे हेच सामान्य सत्य आहे. असणे रूप फक्त त्या ठिकाणी प्रतीती हे सत्य आहे, पण त्याची उत्पत्ती सत्य नाही आणि
आता आपण आहोत हे सत्य आहे का नाही? आपण आता विचारसागर ऐकायलो हे सत्य आहे. स्वानुभव रोज आपण करून घ्यालो हे आपल्याला सत्य वाटायले का नाही? पण जन्मणं आणि मरणं आपल्या ठिकाणी आहे का? नाही. हा, आता आम्ही जन्म मरण निवृत्त करायलो हे मात्र हा हा. मग आता जन्माची निवृत्ती, जन्माची उत्पत्ती हा आणि मरणाची निवृत्ती असं धरतोत ना आपण. मग जन्मलोत म्हणजेच उत्पन्न झालोत हा, आणि मरतोत म्हणजेच नाश पावतो. मग उत्पत्ती आणि नाश. आता उत्पत्तीची आपल्याला प्रतीती यायली का नाही? हा, आता उत्पत्तीची प्रतीती यायली ना, आहे का नाही? मग तशी सुक्ती व रजताची प्रतीती यायली ना, पण ती कशी यायली? अगोदर होती का? ती यायलेली प्रतीती अगोदर नव्हती. आणि सुक्तीचं ज्ञान झाल्यावर राहती का? फक्त मधीच तितकी दिसायली ना. हा, आणि दिसताना सुद्धा आहे का? मग आता आपल्याला वाटायले आपण आहोत, आता आपण आहोत हा. आता प्रतीती आपली आपल्याला यायली ना, एकूण एकाची एकूण एकाला दिसायले ना. मग आहे असं आपल्याला वाटायले का नाही? मग हे आपलं आहे पण खरंय का? हा, आता मी आहे हे म्हणणं सुद्धा खरं नाही, आणि हे सुद्धा खरं नाही. हे खरं कळावं, हे सुद्धा हा, हे खरं कळावं. म्हणजेच जी आता प्रतीती यायली ती सुद्धा अनिर्वचनीय मिथ्या आहे. अशी प्रतीती स्वप्नात सुद्धा येते ना. मग तिलाही खरं मानावं लागेल. ही जर खरं मानायचं असेल तर, ती खोटं मानायची म्हणल्यावर ही खोटीच मानावी लागेल, आहे का नाही? म्हणजे याची तिन्ही कालामध्ये सत्ता आहे का? अगोदर हा देह नव्हता आणि पुन्हा राहणारा नाही. आता फक्त हे काही काल प्रतीतीला आलाय. मग याच्या ठिकाणी प्राकसिद्धत्व आहे का? या देहाच्या ठिकाणी प्राकसिद्धत्व हा. मग प्राकसिद्धत्व कोणाचं याच्यात? आत्म्याचं आहे का नाही? मग त्या आत्म्यावरच हा प्रतीतीला आलाय, अध्यस्त व्हायलाय का नाही? हा, मग आत्माचा अध्यस्त व्हायलाय का नाही याच्या अनात्म्यामध्ये? मग मी जे आत्मा म्हणायला लागलाय ते कोणाला म्हणायलाय? या देहालाच म्हणायलाय. आणि ज्ञान झाल्यावर मी देह आहे असं वाटावं का वाटूनी? का म्हणून? कारण हा भ्रमरूप पदार्थ आहे देह हा. कारण त्याच्या ठिकाणी ममत्व हे राहत नसतं. का म्हणून? तर त्या ममत्वाचं प्राकसिद्ध आत्मा आहे, आणि त्या आत्म्याचं प्राकसिद्धत्व वर्तमान, ज्याला वर्तमानकालीच योग्यता आहे हा, ती योग्यता तो आत्मा सदोदित असणारा कसा टिकवून धरेल तिथं? जो कसा देईल त्याला? याला कसं राहू देईल तिथं? हा, काही क्षणापुरतं जेवढं प्रारब्ध आहे, जेवढी परवानगी आहे तेवढी त्याचीच, आत्म्याचीच, ईश्वराचीच जेवढी परवानगी आहे तोवर त्याला काही होऊ देत नाही, आहे का नाही? म्हणून हे जसं दृष्टांतामध्ये सुक्तीवर रजताची प्रतीती येते, तशी आत्म्यावर देहाची प्रतीती येती, यायली, है का नाही? मग आता आपण आहोत हे अनुभव आहे का नाही? अनुभव सिद्ध आहे. आता मी आहे हे आपण अनुभवानं सांगायलोत का नाही? पण हा अनुभव सिद्ध असताना सुद्धा
रजताच्या निवृत्तीचा अनुभव येत नाही. रजताच्या निवृत्तीचा अनुभव येत नाही. आता त्या प्रातिभाषिक सत्तेमध्ये त्याचा अनुभव येत नाही. जसा प्रातिभाषिक सत्तेमध्ये निवृत्तीचा अनुभव येत नाही, तसा व्यावहारिक सत्तेमध्ये बी येऊ नये असं होईल का? पण इथं लक्ष नाही केल्यावर तोही अनुभव येत नाही. ज्यावेळेस आपण या सत्तेतून पारमार्थिक सत्तेमध्ये जातो त्यावेळेस हे सुद्धा अनुभव येत नाही निवृत्तीचा. हा सुद्धा निवृत्तीचा अनुभव येत नाही. पण कोण्या सत्तेतून पाहिल्यावर? पारमार्थिक सत्तेतून. हे म्हणणे साहस आहे. एकंदरीत रजताच्या निवृत्तीचा अनुभव येत नाही. एकंदरीत हे म्हणणे साहस आहे. एकंदरीत कल्पित रजताची उत्पत्ती होते. कल्पित पदार्थाची उत्पत्ती होते, परंतु सुक्तीच्या प्राक सिद्धत्व धर्म प्रतीतीने, सुक्तीच्या प्राक सिद्ध धर्म प्रतीतीनं रजत उत्पत्तीची प्रतीती होत नाही. है का नाही? कारण त्या ठिकाणी सुक्तीचीच प्राक सिद्धता, तिची प्रतीती असल्यामुळं या रजताची प्रतीती तिथं येत नाही. म्हणजेच रजत उत्पत्तीची प्रतीती होत नाही. आणि रजत नाश प्रतीतीचा प्रतिबंध, रजत नाश प्रतीतीचा प्रतिबंध रजताच्या बाधनिश्चयाने होतो. त्याचा प्रतिबंध कशामुळे होतो? तर बाधनिश्चयामुळे होतो. म्हणून नाशाची प्रतीती येत नाही. हे झालं नाशाचं उत्तर. प्रतीती नाशाची कामून येत नाही, तर याच्यामुळे येत नाही. आणि दुसऱ्या रीतीने कल्पिताचा नाश अधिष्ठान रूपच असतो. हे तर डोळे झाकून म्हणायचं काम आहे. है का नाही? व त्याची प्रतीती कशाची? ही मेघ बसविली महागून, मेघ ठोकली, मेघ काय म्हणायले तर दुसऱ्या रीतीने कल्पिताचा नाश अधिष्ठान रूप असतो, मान्य है का नाही? व त्याची प्रतीतीही होते. कशाची? अधिष्ठान रूपतेची. कल्पिताच्या अधिष्ठान रूप असण्याची प्रतीती येते. कल्पित पदार्थ अधिष्ठान रूपच असतो अशी प्रतीती येते. मग ती प्रतीती ज्याला आली, ती प्रतीती ज्याला आली त्याला कल्पित पदार्थाचा नाश वाटन का हो? कारण कल्पित पदार्थ अधिष्ठान रूप होतो का नाश पावतो का बाध होतो? आता 3 प्रकार झाले का नाही? तर हे त्रिपुटीचं बोलणं म्हणते त्याला, आणि त्रिपुटीतून प्रतिपादन म्हणते. अधिष्ठान कल्पित पदार्थ अधिष्ठान रूप असतो का कल्पित पदार्थ बाधजन्य असतो का कल्पित पदार्थ नाशरूप असतो? नाशरूप, बाधरूप आणि अधिष्ठान रूप याच्यातलं कोणचं खरं आहे का नाही? मग नाशरूप झाल्यावर प्रतीती येईल नाशाची घटाप्रमाणे, पण रजताची येईल का? नाही. म्हणजे प्रतीती नाशाची प्रतीती येत नाही. नाशाची प्रतीती येत नाही, है का नाही? आणि
त्याचा बाध झाला. कशात झाला? अधिष्ठानातच. अधिष्ठानात झाला, आहे का नाही? मग त्या बाधाची, बाधजन्य वस्तूची निवृत्ती किंवा नाश कशात व्हायलाय? अधिष्ठानात व्हायलाय. तिथं प्रतीती यायली का नाही? त्याच्यातच व्हायलाय म्हणून, अधिष्ठानातच व्हायलाय म्हणून. हा, सर्पद्वारीत झालाय, ही प्रतीती येते का नाही? म्हणजे ज्ञान होतंय ना. हा, म्हणून ते म्हणतात प्रतीतीही होते, प्रतीतीही होते. जर समजा एखाद्यानं सोन्याची मुदी केली, काय केली, आणि त्याला नागयेड्याचा आकार द्याला त्या मुदीला, म्हणजे नागयेडा केला, नागयेडा म्हणजे मुदीच, आहे की नाही? त्यावेळेस त्या मुदीला बघितल्यावर काय म्हणते, तो नागयेडा केलाय. लय शौकीन दिसतात. हो, मग त्या नागयेड्याचं ते जर अग्नीत टाकला, भट्टीत टाकला नागयेडा, नागयेड्याचं काय होतंय? सोनच होईन ना, पाणीच होईन ना त्याचं. मग ते नागयेडा कुठे गेला? अधिष्ठानातच गेला. आणि ते ज्यावेळेस नागयेडा होता त्यावेळेस त्याला सोडून होता का? नाही, त्याला धरून. तसं रजत सुक्तीला सोडून होतं का? नाही. फक्त बघणाऱ्याच्या दृष्टीकोन. आहे का नाही? तसा हा देह आत्म्याला सोडून राहतं का? नाही. हा देह याला सोडून राहिल्यावर काय होतंय? एखादबार राहू द्या ना, काठी लावा. आहे का नाही? तसं नाग मुदी कंकन त्रिलिंगी भेदली खून, नाग मुदी कंकन त्रिलिंगी भेदली खून, घेता तरी सुवर्ण घेईजे की. तुम्ही नाग करा, मुदी करा, की काकण पाटल्या करा, सोन्याचं काही बी करा, पण त्याच्यामध्ये सोनच आहे. त्रिलिंगी भेदली खून. अरे तिने लिंगानं तुम्ही त्याचं नाव घ्यायलात, तिने प्रकारचं नाव घ्यायलात, पण नाव वेगळे तर पण त्याचं अधिष्ठान एकच आहे. अशा प्रकार त्याची निवृत्ती त्या तिन्ही नागाची, मुदीची आणि काकणाची निवृत्ती कशात होते? सोन्यातच होत असते, है का नाही? कारण त्या नागमुदी कंकणाला अधिष्ठान सोनं आहे. तसं रजताला अधिष्ठान सुक्ती आहे, म्हणून त्याची निवृत्ती कशात होते? सुक्तीतच होते. ही प्रतीती आहे ना का? आता ही प्रतीती येते, अशी प्रतीती येते, पण कोणची प्रतीती येत नाही? नाशाची प्रतीती येत नाही. अधिष्ठान रूप होण्याची येते, नाशाची येत नाही प्रतीती, आणि उत्पत्तीची बी येत नाही प्रतीती. अधिष्ठान रूप होण्याची प्रतीती मात्र येते. तसं जगत ब्रह्मरूप आहे ही प्रतीती यावी, म्हणजेच सिद्धांताप्रमाणे आत्मसात झाला असं समजता येते. म्हणून संत काय म्हणतात? जग नव्हे अवघा जनार्दन, विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, जे जे भेदाभेद भ्रम अमंगळ. म्हणजे जेवढं म्हणून काय आहे ते सर्व कल्पित आहे. जेवढं म्हणून आहे, जे आहे आहे म्हणालोत ना आपण, ते सर्व काय आहे? कल्पित आहे. आणि ते कल्पिताला अधिष्ठान असल्याशिवाय प्रतीती त्याची येत नाही. मग जी ती प्रतीती यायली का, ती अधिष्ठान रूपच होत असते. जी प्रतीती यायली का, ती अधिष्ठान रूपच होत असते. यावर
आणखी खूप काय सांगायचं, सांगता येतंय. आता रूप नाम हे अधिष्ठान रूपच का? नाम रूप नाम. आता ही प्रतीती कशाची यायली? नाम रूपाची केली. आपण सिद्धांतानं आपल्याला सिद्धांत बरोबर लागायला आहे, पण नाम रूप हे कोणाचे येत? मायेची. मायाचे येत. आणि माया ही अधिष्ठान आहे का? नाही. हा? माया हे उपादानच आहे. माया हे काय आहे? उपादान मानायचं आहे का नाही? आणि नाम रूप हे कोणाचे येत? मायेची. मायेचे आहेत. मग ती माया ब्रह्मरूप आहे का? मग नाम रूप कोणाचे येत? मायेची. आणि मग अधिष्ठान रूप कोण व्हायले? चैतन्य मायेची. बघू बघू पुन्हा असं असं वाटायला पाहिजे ना. हा, असा भसाडा पडायला पाहिजे ना एकान बार. थांबू थोडं. कुंडली कवरदे हरी विठ्ठल.